आदिनाथ कोठारे उर्मिला कोठारे यांचा विभक्त होण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दोघांची पती पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना हा धक्का देण्यात आलाय। दोघांचा पती पत्नी म्हणून वेगळं होण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तशी पोस्ट आता शेअर करण्यात आलेली आहे। श्रेयस सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भातील अपडेट देणार आहेत। श्रेयस, तेजस, खऱ्या अर्थाने ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आता घडलेली आहे आणि चटका लावून जाणारी गोष्ट आहे। कारण आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर कोठारे यांनी आता विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय त्यांनी स्वतःहून येऊन सोशल मीडियावर शेअर करत आता आम्ही पती पत्नी म्हणून इथेच थांबणार आहोत आणि आमची मैत्री ही अशीच सुरू राहणार आहे। त्यांची एक मुलगी जिजा पण आहे, तिचं सगळं संगोपन आम्ही दोघं एकत्र पती पत्नी म्हणून करू। मात्र जो प्रवास खऱ्या अर्थानं होता तो प्रवास आता थांबतोय असं देखील आदिनाथ कोठारे उर्मिला कोठारेने म्हटलंय। या सगळ्यांमध्ये अजून एक गोष्ट आहे, 2011 साली खऱ्या अर्थानं आदिनाथ आणि उर्मिलाचा लग्न सोहळा पार पडला होता। त्याच्या अगोदर त्यांचं खऱ्या अर्थानं ही फेवरेट जोडी, रिअल लाईफ फेवरेट जोडी ही मराठी प्रेक्षकांची होती। मात्र या सगळ्यानंतर पाहायला गेलं तर 15 वर्षांचा संसार जो आहे तो आता मोडलेला आहे। कोठारेंसाठी हे सगळ्यात मोठं दुःख आहे असं आपण म्हणावं लागेल। मात्र या सगळ्यानंतर आता एकंदर या संपूर्ण सिनेसृष्टीवर, मराठी सिनेसृष्टीवर एक चटका लावून जाणारी गोष्ट जी आज सोशल मीडियावर लोकांना पाहायला मिळालंय। आदिनाथ आणि उर्मिलांनी स्वतःचं पती पत्नी असण्याचा जो संसार आहे तो आता इथेच थांबवलाय। अगदी श्रेयस, पण त्यांनी पोस्ट करून आपला निर्णय कळवलेला आहे। काही कारण कळत आहेत का यामागची? अगदी धन्यवाद श्रेयस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दोघांचा पती पत्नी म्हणून जो त्यांचा संसार आहे 15 वर्षापासूनचा आणि तो वेगळं होण्याचा निर्णय आणि हे संपूर्ण 15 वर्षाची जी सोबत आहे ती थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। सोशल मीडियावरती त्या संदर्भात पोस्ट शेअर करत चाहत्यांना हा धक्का दिला आहे।